नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. मुंबई मेट्रो बृहत आराखड्यातल्या मेट्रो रेल्वेच्या अंमलबजावणीसाठी मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यातील दहिसर चारकोप वांद्रे मानखुर्द या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातल्या दहिसर पूर्व ते डीएन नगर यासह मुंबई मेट्रो मार्ग 7 मधल्या अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या उन्नत मार्ग प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मान्यता देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या दोन प्रकल्पांसाठी 12,618 कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली. रत्नागिरीतला दाभोळ वीज निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून विशिष्ट सवलती द्यायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. या निर्णयामुळे येत्या 1 नोव्हेंबरपासून हा प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे गाळप हंगाम 2015-16 मध्ये राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्ज आणि त्यावरील व्याजाला थकहमी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. व्यापार आणि उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते आज बंगळुरू इथं इंडो जर्मन व्यापार विषयक शिखर परिषदेत बोलत होते. गुंतवणूकदारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या चिंता दूर करण्यासाठी आपल्या सरकारनं निर्णायक पावलं उचलली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. उद्योग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावांना सरकारनं त्वरेनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ 40% वाढला असल्याचं त्यांनी नमूद केलं. वस्तू आणि सेवा कर पुढल्या वर्षात लागू होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. भारतीय गुंतवणूकदारांचं जर्मनीमध्ये स्वागत असून या दोन्ही देशांना डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्याचं जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मर्केल यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जर्मनी G4 देशांच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमधल्या सुधारणांचा मुखाभिमुख करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली. पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आज ते पहिल्यांदाच नागपूरमध्ये आढावा घेण्यासाठी आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दलित, अनुसूचित जमातीचे प्रश्न, महिला, मुलं आणि वृद्धांच्या समस्या प्राधान्यानं सोडवण्यासाठी पोलीस मित्र आणि जनतेच्या सहकार्यानं सक्षम कार्य करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दीक्षित यांनी गडचिरोलीला भेट देऊन पोलिसांच्या अडचणी समजून घेतल्या. नक्षलवाद्यांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचं सांगत पोलिसांनी स्थानिक आदिवासींना सर्व प्रकारची मदत करावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिली. राज्य सरकारनं पेट्रोल डिझेलची करवाढ रद्द करावी या मागणीसाठी लातूर शहर काँग्रेसच्या वतीनं आज महात्मा गांधींच्या पुतळ्याला हार घालून धरणं आंदोलन करण्यात आलं. शहर काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोईज शेख यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. यात दरवाढीचा निषेध करण्यात आला. शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही दरवाढ सर्वसामान्यांवर लादण्यात आली असून ही वाढ मागे घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नागपूर इथंही पेट्रोल डिझेल करवाढीच्या निषेधार्थ नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. कर्जाचं ओझं असलेल्या शेतकऱ्यांचं जगणं, वृद्धावस्थेतील जगणं सुसह्य व्हावं यासाठी नोकरदारांप्रमाणेच राज्यातल्या 60 वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना दरमहा 2,000 रुपये निवृत्तीवेतन मिळावं अशी मागणी महाराष्ट्र जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी आज केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जनता दलातर्फे मुंबईतल्या कर्नाक बंदर ते आझाद मैदानापर्यंत आज भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करावं, पुढील हंगामासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावं, तसंच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करून कुटुंबातील एका व्यक्तीला शासनाच्या सेवेत सामावून घ्यावं अशा मागण्याही पाटील यांनी यावेळी केल्या. आदिवासींच्या विकासाकरता असलेला नियोजित निधी आदिवासींच्या शिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी खर्च करावा या प्रमुख मागणीसह आपल्या इतर समस्यांसाठी आदिवासी विकास संघानं आज नागपूर इथं ठिय्या आंदोलन पुकारलं होतं. इंडिजिनस स्टुडंट फेडरेशननं देखील यात भाग घेतला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अनेक समस्या असून विद्यार्थ्यांना योग्य वेळी पुस्तकांचं वाटप होत नाही असा आरोप आदिवासी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष मुकेश नरवटे यांनी केला. आदिवासींच्या मूलभूत मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा आदिवासी विकास संघानं दिला आहे.
भौतिकशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला। अतिलघुकणांच्या संदर्भात केलेल्या संशोधनाबद्दल जपानचे शास्त्रज्ञ ताकाकी कजिता आणि कॅनडाचे शास्त्रज्ञ आर्थर मॅकडोनाल्ड यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। अतिलघुकण त्यांची ओळख बदलू शकतात हा महत्त्वपूर्ण शोध साऱ्या जगापुढे आणण्यात या दोन्ही शास्त्रज्ञांचं मोठं योगदान आहे, असं रॉयल स्वीडिश अकादमीनं म्हटलं आहे। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।